पिकलेल्या पाडाचा आंबा खात बसलो होतो तेवढ्यात आमचा बारक्या माझ्या तोंडाकडे बघायला लागला. म्हणला काका आता तुम्ही बास करा आणि तो आंबा माझ्याकडे द्या. मग बारक्याच्या स्वाधीनं आंबा केला. तेवढ्यात मी खात असलेल्या आंब्याच्या झाडावर म्हवाया अशी खळबळजनक बातमी सूत्रांच्या मार्फत माझ्या कानावर आली. या मोहिमेच्या तयारीला आमच्या मित्रमंडळीने ताबडतोब सुरुवात केली. म्हो आंब्याच्या शेंडकीत असल्यामुळे आपला माणूस तिथभर काही पोचू शकत नाही म्हणून पोरांनी टेक्नॉलॉजी याचा वापर करायचं ठरवलं. मग लांब एका कळकाला विळा बांधून डायरेक्ट म्होवाची ढापी खाली वडण्याचा पोरांनी प्लॅन आखला. कॅमेरावाल्याला झाडावर चढता येत नसल्यामुळे एक बदली कॅमेरावाला झाडावर चढवण्यात आला होता. बारक्यानं काय आंबा खाऊन दिला नाही म्हणून ह्यो गडी झाडावर जाऊन वर आंबा खात बसला होता. तेच ते म्हो यासाठीच पोरांचा एवढा अट्टाहास सुरू आहे. जशी पोरांनी ढापी वाढायला सुरुवात केली तशी मधमाशांनी त्यांच्यावर फायरिंग सुरू केली. पण पोरं पण काय कमी नाहीत. मध खाली घेऊन येणारच असा झाडावर एकानं आवाज दिला. झाडावरून खाली उतरता येत नसल्यामुळे ह्या भावाला शिडी लावून खाली घ्यावा लागला. आणि मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं हे आज मला मध खाऊन समजलं. तर मग हे दिवस कोण कोण मिस करतंय कमेंट करून एकदा नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जाताना पेजला फॉलो करून पण जावा.